जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आहे ना सगळ्यांना. हा, आता सुरू झालं. हा. ठीक आहे. तर आपला पाचवा पाठ सुरू आहे ना, मला वाटतं. तर आम्ही काल आशिषजींना होस्ट केलं होतं ना. हो. तर कालच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती वाक्य केली आहे. तर पाचव्या ती एकदा पाठातली बरोबर आहे. हा, पूर्ण पाचव्या पाठातली हो, पूर्ण करून 6व्यातले शब्द वाचले. पण तरी एकदा ते बरोबर झाली आहेत ना, बघितलं तर बरोबर. कसं कुठे बघणार तसं म्हणजे म्हणजे आम्ही वाचून दाखवू का काल केलेलं? हो. संस्कृत शेवटची मध्ये एक 4-5च वाक्य राहिली. संस्कृत मध्ये अनुवाद ना. संस्कृत. हा, भाषांतर करा. हा, चालेल ना. तर वाचा. ते त्या एकांत जंगलात आम्ही जाणार. हा. ते काढलं तर तस्मिन विविक्तायाम अटव्याम वयामः. हम्म. गमिष्यामः. हम्म. हा. हा, खरं हा तुम्ही दिला होता नाही का स्क्रीन? हम्म. नाही, अर्थाचं मी दिलं होतं की नाही माहिती नाही तुम्हाला, पण नाही, हा हा दाखवला होता सर. दाखवला होता फक्त बरोबर तेच. फक्त आमच्याकडे तो म्हणजे बोलून झालं नाही. एषा नगरी अतीव विशाला असती इथपर्यंत आलो होतो. हम्म. आणि हा संभार ते मृगया संभार कुरु, तर संभार म्हणजे तयारी ना. हम्म. त्या वाक्याचं थोडं हो, हो, तू हो. शिकार. तू हा, शिकारीची तर ते तयारी कर. हा. हा तर संभार म्हणजे धातू कुठला किंवा काय? आपल्या तुमच्या शब्दार्थांमध्ये झालेला आहे ना तो संभारा इथं. नाही झालेला. माझ्या तरी बघण्यात नाही आला. कारण अजूनही कोणीतरी हे बघा. एकाने विचारलं हे होतं. बघा इथं आहे बघा. ओ, आहे आहे आहे. हम्म? आहे की खरं. सॉरी. त्याने ओझे लिहिलंय मराठीमध्ये. मराठीमध्ये दिलंय ओझं असं. ओझे असं दिलंय ते. हं, चुकलंय मग ते ना. ते चुकलंय. हम्म. आपण असं मराठीत म्हणतो ना, काय सगळं साहित्य संभार असं आपण म्हणतो ना, हा हा. नाही का? वाक्प्रचारात बर. काय सगळं साहित्य संभार बरोबर आहे ना, साम असं म्हणजे त्याचा हा अर्थ तसा. सामुग्री किंवा सामुग्री किंवा तयारी थोडक्यात म्हणजे. हा 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 हा. हम्म. हम्म. मग तो शब्द आहे म्हणजे हो. संभार. तयारी कर. हा. हा. तयारी कर हा धातू कर झाला. कर नाही, कुरु हा धातू आपला. तो पण कुरु नुसतं हा हा. धातू. हे नाम आहे ते संभारा असं. हा हा संभारा हा. कुरु असं. हम्म. बर. हा. अजून काय? अं, दिलीपची किंवा अजून कुणाला काही विचार आहे? उपवेक्ष्यामः ते आलं त्याला. त्याला बघितलं आपण. अजून आपण काल काहीतरी बोललो होतो का हो? सरांना विचारूया असं. हा. हे उपवेक्षामहाच्या ऐवजी ना हा. हास्यामहा पण चालेल बरं का. कारण काय? तुम्हाला काय? अ, चांदण्याच्या म्हणजे चांदण्यात हा. झाडाखाली बसू असं काहीतरी आहे ना. म्हणजे हो हो भविष्य काळ आहे ना. हा. हा. हो. तर तर बैठे गिरे. हा, तर त्याच्याऐवजी तिष्ठ धातूचं तिष्ठती धातूचं जे आहे ते हा वापरलं अच्छा. तरी हा चालेल हा. आपल्याला. हा. म्हणजे स्था धातूचं तिष्ठतीचं भविष्य काळ हा वापरला तरी चालेल. म्हणजे समजलं ना. तिष्ठयिष्यामि नाही, तिष्ठयाश्यामः. नाही नाही, तिष्ठइष्यामी नाही होते. स्थास्यामी वगैरे असं काहीतरी होतं. हा. अच्छा, नाही सर, मग हा. सांगा ते काय लिहून दाखवा ना इथे. हा. स्थास्यामहा असा आहे. स्थास्यामहा तिष्ठसी. हा. पण अच्छा, ते हा हा. हा या खास्या म्हणून. स्थास्यामहा असं. असल्यामुळं. हम्म. तर बर. असं. हा. हास्यामः. हा. हम्म. हा तिष्ठ. हं.
हा तर आसीन भविष्यामह नाही होऊ शकत. हा आसीन भविष्यामह म्हणजे बस. नाही नाही, ते फारच नाही गडबडीच ना? होईल. नाही. हा अच्छा, ओके. हा डायरेक्ट मूळ हे काय म्हणजे मूळ वाक्य काय आहे की चांदनी में वृक्ष पर बैठेंगे. चांदनी हा, म्हणजे कौमुद्या. हा वृक्ष पर. कौमुद्या. हा वृक्षे. हा वृक्षे किंवा वृक्षे. वृक्षेश. वृक्षेशू पण चालेल किंवा वृक्षे चालेल. हा हा, हा. बैठेंगे. आता बैठेंगे हम्म. म्हणजे काय? स्था तिष्ठती म्हणजे बसणं, बरोबर. तर हा. स्थास्यामहा असं. हा तर इथे मी ऍक्च्युली करेक्ट अच्छा, करतोय. साध्यामह. स्थास्यामहा. हा इथे मी दाखवतो लिहून तुम्हाला. स्था. हा. ओके. हा स्थास्यामहा असं. आलं लक्षात? अच्छा. ओके. हा. हा हा. हा त्याला ऑब्लिक. हा चालेल. हा. हा आलं लक्षात. हम्म. अजून कुठलं वाक्य? अजून नाही तर बहुतेक काही. भविष्यकाळमध्ये दिलंय ना, तर तसंच हो होणार हो. का? स्थास्यामह. हो वर्तमान बैठेंगे काळात. दिलंय ना. वर्तमान काळ तर तिष्ठामहा होतं ना आपला, हा. हा. बरोबर. पण त्याचं जेव्हा भविष्य हा. काळात जातं तेव्हा ते हा. स्थास्यामहा असं होतं. अच्छा, असं का? ओके, ओके. जसं ते ओके सर. आणि पिब पिब हं, पिबचं पास्यती पास्यामहा पाचशे होतं. होतं तसं. हा हा. 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 तसं आहे हे जरा. हा ओके. अच्छा. लक्षातच ठेवायला. हा ओके सर. हा, आणि आणि त्या 13व्या वाक्यात असं झालं होतं की हिंदी आणि मराठीत थोडं वेगळं विचारलंय. अं, नाही पण आपण आता न- हिंदीच हि- बघूया. हा तर हा हिंदीमध्ये ते काय आहे? वह कौन नदी में स्नान करता है. वह कौन हे मग म्हणजे काल हा म्हणजे नाही सर, एक मिनिट. कालच्या त्या पीपीटी मध्ये वहा होतं. काल वहा आशिषजींनी ती पीपीटी हे टाकलं होतं, त्यात वहा होतं. वहा आता वह असेल तर ठीक आहे, नाही का? हो, वहा काल बाकीचे कोणी बोलत नाहीये. काल वहा हं. होतं हो तिथे. हो 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 वहा होतं. मग मराठीत काय आहे? पण मराठीत काय वाक्य नाही, आहे? बरोबर आहे. मग तसंच आहे. तो हा, तो हा तो म्हणजे तो कोण आहे बरे की. नदी. म्हणजे हा. म्हणजे सहा का हं. तो कोण हा. असंच. हा हा, हे तो कोण बरोबर आहे. स्नान करतोय असं. हं, हो. हा, हा. हं, हा, ठीक आहे. मग आता काही नाही अजून. नाही हं. एक एक आहे. हे शहर बरेच मोठे आहे. इथे ना तर एशा हे बरोबर आहे का 9वं वाक्य? की नपुंसकलिंगी इदम घालायचंय म्हणजे आपल्याला इकडे पुस्तकात या नाही नाही दिल्याप्रमाणे. नाही. आता आता इथे हिंदी वाक्य बघूया. यह नगरी बहुत बड़ी है. हिंदी मध्ये. हा तर हा. आता एशा नगरी नाही का हम्म. पण मग मराठीत. इदम नपुंसकलिंगी नवीन पुस्तकात दिल्याप्रमाणे नाही का? नाही पण नगरी ही ही नगरी नेहमी नगरी ही स्त्रीलिंगीच आहे. स्त्रीलिंगी. नाही. हा. हा स्त्रीलिंगी. हम्म. हा मग नाही का. मग इदम स्त्रीलिंगी नाही घालतायत का असं म्हणजे? आता ते कसं आहे यम माहितीये का? ऐका ऐका. यम. कसं आहे, आता आपण म्हणतो दिल्ली स्त्रीलिंगी नाही का. ती दिल्ली, ती मुंबई, पण ते नागपूर, ते पुणे असं नाही का. याला काही हा. लॉजिक नाहीये की ते पुणे आणि ते हा. नागपूर का. पण याचं लॉजिक मी सांगतो काय. ते लॉजिक हा. संस्कृत हा. पासून आलेलं आहे. की संस्कृत मध्ये हा. अयोध्या, दिल्ली, मुंबई आकारांत आणि इकारांत जर गावांची नावं असतील तर ती आपण स्त्रीलिंगी हा. करतो, बरोबर. हा. ओके. बघा हा. तुम्ही. हा ते नाशिक हम्म. नाही का. ते धुळे नाही का. असं ते हा. ओके, ओके. औरंगाबाद. हो. हा ते अच्छा. संभाजीनगर. पण नाही का हा. रामनगरी हम्म. नगरी. पण ती मुंबई, ती अयोध्या आकारांत आणि इकारांत असेल तर स्त्रीलिंगी करतो. तर तोच आपोआप तो नियम आपल्याला ओके. नकळत आपण मराठीत घेतलेला आहे असं. ओके, ओके. हं. हो. पण मग इथं स्त्रीलिंगी शब्दाची जी इदमची रूपं दिले ते त्यातली नाही वापरायची का? द्वितीया वगैरे म्हणजे आता नाही नाही इथे आता. नाही आता इथं यह वाम. नगरी बहुत. ऐका ऐका. यह नगरी बहुत बडी है. आता या वाक्याचा करता कोण? आपण ज्या वाक्य नगरी. नगरी मग ती प्रथमेतच हो येणार. हो हो. हं? हो. मग त्याचं समज. यहच्या यहला इयम नाही येणार का इकडे? एशा. यम नगरे यम येऊ एशाच शकतं. येणार. यम यम येऊ शकतं. यम येऊ शकतं, बरोबर स्त्रीलिंगी तुमचं.
हा हा स्त्रीलिंगी इयम येऊ शकतं किंवा एषा येऊ शकतं, काही चालेल. हं? इदम नाही अच्छा येणार चालेल. ना? इदम. इदम. इदम इदम नाही इ- येणार, कारण ती स्त्रीलिंगी म्हणतोय ना, म्हणून. हा. स्त्रीलिंगीमुळे इयम येणार. हम्म. अच्छा, इयम येणार. ओके. हा, नाही तर मग हम्म. इदम आलं असतं असं. हम्म. हा तर हा इयम नगरम अतीव विशालम अस्ति असं लिहायचं का? चालेल ना. हं? इदम नगरम हा. अतीव विशालम अस्ति असं. अस्ति. हा. ओके. हा, हा हा. हम्म. तसं चालू शकेल. हा, पण आणि त्या मग खाली नदीना जलम मधुरम अस्ति बरोबर आहे ना ते? हो, का बरं, मी काही हा. शंका काय? भगवती असं म्हणायचं का तुम्हाला? हा म्हणजे काय नक्की म्हणजे नाही हे बघा. नदीना हा, बहुवचन षष्टी. एक 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 मी तुम्हाला सांगतो संस्कृत मध्ये. हम्म. ज्याला आपण सत, म्हणजे हे परत ही संस्कृत भाषा कशी अध्यात्माशी जोडलेली आहे सांगतो. सत म्हणजे हम्म. काय, जे नेहमी असतं. मराठीचा जो असत हा शब्द आहे ना, तो असतो म्हणजे हम्म. हे असतच. हा, त्यामुळे आता हम्म. नदीचं पाणी मधुर असतं, आहे, असतं. हा, पण हम्म. ग्लास मधलं पाणी साखर टाकल्याने गोड होतं, तेव्हा ते भवती होईल. हं, समजलं? हम्म. 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 हं, हम्म. अस्ति आणि भवती मधला हम्म. फरक. हा, जसं हा विश्व अस्ति. म्हणजे हा, बाय डिफॉल्ट जे असतं ते अस्ति वापरायचं तिकडे. बरोबर. आणि जे काहीतरी होतं, ते ते आपण भवती. तयार करतो हा, म्हणजे आर्टिफिशियली का, किंवा काहीतरी नॅचरल. आर्टिफिशियली नैसर्गिकरित्या जे तयार होतं आणि जे नंतर परत नष्ट होतं ते भवती असं. समजलं? हा, मोरेश्वर हात वरती केलाय, विचारा. हा नाही, त्याच्यासाठी प्रश्न तसा होता की नद्यांचे पाणी असं आहे, म्हणजे ते बहुवचन आहे म्हणून ते संती होईल का? हा नाही, एक नद्यांचे पाणी आहे. पाणी हे अस्तिच असणार ना. पाणी की असं म्हणजे हे पाणी ते नाही, पाणी असं. नाही नद्यांचे हे बहुवचन आल्यानंतर त्याचा परिणाम त्या क्रियापदावर होणार नाही का? नाही नाही, आवश्यक नाही. मराठीत जसं होतं तसंच, नाही का? हा नद्यांचे. हा हा तिचा अर्थ आहेत असा होतो ना, हा जे झाडावर संतीचा अर्थ आहेत असा होतो ना, आहेत हा, म्हणजे झाडावर फळे आहेत म्हणतो तिकडे आपण बरोबर संती वापरतो ना. बरोबर बरोबर. नद्यांचे वृक्षात पाणी गोड आहे. शे- एक मिनिट काय हम्म. इकडे आहे. तर हा आणि आम्ही हा 6वा हा, पाठ बोला. वाचला, त्याचे हा, शब्द वाचायला मग घेतले. आता 6व्या हा पाठाचे शब्द वाचून झाले काल. अच्छा, 6व्या पाठाचे का? मग ते तुम्ही स्लाइड हम्म. वरनं बघितले की कसे काय? पुस्तकात. हा, पुस्तकातनं केलं ना? पुस्तकात ठीक आहे. हा हा, पुस्तकात. नाही, हरकत नाही. मग मी त्याची एक स्लाइड उघडतो, एक मिनिट थांबा जरा. हम्म. हेच बघितलं ना तुम्ही? हो बरोबर आहे. हो हो. हम्म. हा, तर हे ह्याच्यात सगळे. मला काही प्रश्न, हा, बोला. मला काही हे आहेत की आता विशिष्ट 14व्या याच्यात घ्राणम आणि नासिका म्हणजे नाक हम्म. म्हटलंय. हम्म. म्हणजे हे स्त्रीलिंगी आहे का दोन्ही नाही, नासिका शब्द? ही स्त्रीलिंगी, परत आपला तो स्त्रीलिंगी नियम. आणि हा घ्राणम हे आणि नपुसकलिंगी असं. नपुसक आहे. बर, म्हणजे तसंच पुढे पण अजून एके ठिकाणी आलाय. अं, उत्तमांगम मस्तकः. बरोबर, तसंच. आणि हारः आणि मुक्तावली. बरोबर, तसंच.
म्हणजे पहिलं पुल्लिंगी आहे आणि दुसरं स्त्रीलिंगी आहे. विसर्ग आरा लिंगी ना, मु- विसर्ग मुक्तावलीला लागला की विसर्ग पुल्लिंगी नकोय बहुतेक. विसर्ग नकोय, लिंगी बरोबर. नपुंसकलिंगी. नाही नाही, हा विसर्ग नकोच आहे मुक्तावलीला. आवली, हा आवली हा. हे हा इकारांत. इकारांत. हा हा तर मुक्तावली ही नको. हा हा मुक्तावली. हं, हा. हं. हे मला एक 2-3 गोष्टी विचारायच्या होत्या. तुम्हाला सगळ्यांचे अर्थ कळले का? हो, म्हणजे आता उद्वर्तन, उद्वर्तन म्हणजे काय कळलं? कुठे गेले? उठणं उठणं. 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 हा हा. हा म्हणजे सुगंधी उठणं. उठणं या शब्दाचा हो, अर्थ म्हणजे हो. उठणं हा शब्द उद्वर्तन या शब्दाचा अपभ्रंश आहे. उद्वर्तनम. हा हा उद्वर्तनम म्हणजे काय, की म्हणजे त्याचं सायंटिफिक हे असं आहे की जे लावल्याने अंगाला आणि चोळल्याने हा हम्म, म्हणजे ते असं वरती निघून येतं असं. उत हम्म. म्हणजे वरती, हा पण ते बर. निघून हा. येतं. म्हणजे त्याला पण उद्वर्तन हे मुरवत नाही कधी. तेल जे असतं ते मुरवलं जातं. हा आणि उद्वर्तन हे हा. म्हणजे वरती काढलं जातं, म्हणून मळ त्याला काढतो किंवा हा. मळ काढतं. हा म्हणून त्याला उठणं म्हणतात, अच्छा. असं आहे. हम्म. ओके. हा. हा. अलकाहा आणि चूर्ण कुंतलाहा याचा अर्थ कळला? कुरळे केस. कुरळे कुरळे केस. केस. हा चूर्ण म्हणजे असे चुरलेले या अर्थाने, म्हणून हा. कुंतला म्हणजे केस. हा करली. हा हा. करली. हो. हा हा. तर तर ग्रैवे चिखुर हा दोन्हीपैकी म्हणजे दोन्हीपैकी चिखुर एक, अल्पाहा किंवा चूर्णकुंतला एकच मिनिंग ना? एकच, एकच आहे, हा, एकच आहे. हा ओके ओके. हा. चिखुर अं, हा म्हणजे पण केस का? चिकुरा म्हणजे केस आणि केशा म्हणजे हो. केस. हा असं. हं. हम्म, हम्म. नंतर हे 10 नंबरला वितच ती म्हणजे ते वीत, मोजमाप करतात एक वीत म्हणतो वीत, आपण त्याला. एक हा. वीत. हो. हं. एक वीत. हं. 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 नंतर तशी अं, वाक्य. अ- अं, श- हे अलोका हा म्हणजे पण पुढे हा अलोका हा म्हणजे पण पुढे केस की त्याचा अलका अजून म्हणजे काही वेगळा? हो, नाही नाही पुरं एक. हा ते ते आकारांत असून हे का झाले, कारण ते म्हणजे माला हा तसं अलका हा चूर्ण कुंतला हा असं. तसं. हं. बहुवचन. हम्म. अलोका हा. आता गळ्यातील वाक्य. मोत्यांचा हार म्हटलं तर ग्रैवेयकम आणि मुक्तावली दोन्ही शब्द येतील. नाही, कसं आहे, हे म्यूट करा हा, ज्यांना बोलायचं नाही ते. तर ग्रीवा म्हणजे मान किंवा गळा, ग्रीवा. हम्म. तर हा, हा. ग्रैवेयकम म्हणजे जी गळ्यात किंवा मानेत किंवा गळ्यात घातलं जातं ते ग्रैवेयकम असं आहे. मुक्तावली ही मोत्यांची माळ, याचा गळ्याशी तसा संबंध नाही. तुम्ही गळ्यात घातली तर ती ग्रैवेयकम होईल, हातात घातली तर ती वेगळी होईल असं. हम्म. हा नाही, मला काय विचारायचं होतं, मोत्यांचा हार गळ्यात घातलेला म्हणजे गळ्यात घातलेला मोत्यांचा हार असं जर शब्द करायचा असेल तर ते त्याच्यात दोन्ही शब्द येतील का? कारण ग्रैवेयकम याच्यात मुक्तावली. मुक्तावली पण आलं आणि हम्म. ग्रैवेयक पण आलं कारण गळ्यात घातलंय म्हणून. जर स्पेसिफिक गळ्यात मोत्यांचा हार घातलेला आहे असं म्हणायचं, जर गळ्यात घातलेला तर मग ग्रैवेयकम मुक्तावली असं म्हणता येईल. हम्म. हा, तर तेच तेच विचारलं. हम्म. ओके, थँक्यू. हम्म. आणि ते काल कोणीतरी म्हणत होत म्हणजे आननम आणि वदनम म्हणजे तोंड म्हणजे पूर्ण मुख कमल का तोंड असं थोडस. नाही, ऍक्च्युली हा, मु- हा. अच्छा. हम्म. समजलं. बरोबर. नाही, चांगला प्रश्न आहे तुमचा. तर हे ना शब्द आनन हा जो आहे ना, हा बहुधा पूर्ण चेहरा या अर्थाने वापरला जातो, हं, आननम. हं. हा आणि वदनम हे इंटरचेंजेबली वापरलं जातं. हम्म. वदनी कवळ. हा. हम्म. पण म्हणजे चंद्रवदन हा वगैरे असं पण असतं ना, हं, म्हणजे चंद्रासारखं चेहरा. तर तिथं वदन हा शब्द कधी चेहरा म्हणून वापरला जातो, कधी हं. तोंड म्हणूनही वापरलं जातं. वदनी कवळ घेतामध्ये ते ऍक्च्युअली ज्याच्यात आपण घास भरतो ते घास. खोबर, हा हा ते वदन. हा हा
पण चंद्रवदन, हा, किंवा तर तसं जे आहे, किंवा काही वेळा वदन हा चेहरा म्हणून वापरतो. पण आनन हा शब्द जो आहे ना, हा नेहमी चेहरा म्हणूनच वापरला जातो. इवन, गजानन. गजानन गजानन. हा, हम्म. पण गजानन. नाही, पण आता गजवदना पण म्हणतो ना आपण तसं. हा. नाही हो, का? हो. म्हणजे हा, ते ते त्या त्या सिच्युएशनला ते हा, असेलच. किंवा गजमुख पण म्हटलं जातं, नाही का? हा, असं. गजमुख. हम्म. हा, पण सर मुखाचा अर्थ नक्की चेहरा की तोंड, म्हणजे काय घ्यायचं? नाही, आता तेच ते मुखमार्जन. हा, ते आता कॉन्टेक्स्च्युअल आहे तेच. हं. हा, तसाच आहे ना. हा, एवढं अगदी चालेल. क्लिअर नाहीये. हा हा. हा. चालेल. हम्म. ओके. हा. शब्दाप्रमाणे. हा, आता पण वाक्य तुमचं पण तयार माझ्या झालं. पण माझ्या दृष्टीने आनने आणि वदने हे जास्त करून चेहरा म्हणून वापरतात, आणि मुख हे बहुतेक मुखी नाम घेता वगैरे वगैरे आपण म्हणतो ना, हा, तसं ते मुख म्हणजे तोंडात असं वापरलं जातं. असं. असं. जनरली मुख हे, दातासाठी हा, सर एकच नाही, कम्प्लीट करा मग सांगतो. नाही, तर आननम हे जास्त करून चेहरा, मुख हे जास्त करून मुख, आणि वदनम हे तसं मधलं आहे असं म्हणता येईल ब्रॉड लेवलला. हम्म, हम्म. चालेल. दातासाठी ना दंत हा शब्द आहे ना, याच्यामध्ये ना रदनह आणि दशनह हे दोन शब्द दिलेत. हम्म. हे आणि दंत सुद्धा इंटरचेंजेबली वापरता येतील. हो. आता जसं याचं कारण करणं, रदना आणि दशना हे शब्द कसे लक्षात ठेवायचे, तर ज्यांनी दंश केला जातो ते दशना, समजलं? ओके. हम्म. रदना, हे- ज्याने आपण म्हणजे अन्न रगडतो ना, चावून हम्म, चावून खात. म्हणून रदना असं. ते रावणचं नाव पण दशाननम असं त्याच्यावरून झालं असेल ना, म्हणजे 10 मुखवाले. दशानन, बरोबर, दशानन हा, म्हणजे तसं. दशानन. हो, अगदी. हा, हो. ओके सर. चला. हम्म. कंकतिका म्हणजे कंगवा. कंगवा हा शब्दच मुळी हम्म. कंकतिकेपासून झालेला आहे, नाही का? हा, हम्म. ठीक आहे. चालेल. अरे म्यूट करा. हा, आता ही क्रियापद बघितली का तुम्ही सगळी? पहिले नाही, हा, म्हणजे काल आमचा वेळ इथे संपला. शब्द. नाही नाही, ठीक आहे, तेच विचारतो मी. हम्म. तर इथं तर तृप्यती, तृष्यती, हा. नश्यती, हम्म. पुष्यती, शाम्यती. आता हे वेगळं आहे ना थोडं. तर यात तुम्ही बघा, या सगळ्याचं एक पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे सांगा बघू? 9वं आणि 10वं सोडलं तर तेही आत्मनेपदी आहे, पण त्याच्यात एक पॅटर्न आहे. काय हा. पॅटर्न आहे सांगा? रस्मेपदी आणि यो आलाय त्याच्यात. आणि ते ते यती हा यती 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 हा असं. सफिक्स आहे. आजपर्यंत हा. ती आणि याच्यामध्ये युद्ध य झाली ते य लागलं. म्हणजे इथं करोती किंवा पठती, त्यात य लागत नाही, पण इथं य हम्म. लागतोय. हम्म. हम्म. म्हणून हा य पॅटर्न आहे. यती हा हम्म. सफिक्स आहे. म्हणजे नाही याचा नाही, गण वेगळा आहे का ती काही? ती असं नका समजू, य समजा, मध्ये य येतोय. मग हा. म्हणजे, हा, म्हणजे बरोबर. पुष्यामी, तृप्यामी. हा, तसं हा. पण होऊ शकतं. हा, त्यामुळे ती हे शब्द, ती हा प्रत्यय तर असतोच, पण तो ती, हो. मी, वहा, महा वगैरे, पण इथं ते लागायच्या आधी य लागतोय, हे महत्वाचं. ईश्य असं होईल का म्हणजे ते श? पण सर इथे ऋष्यती मध्ये य लागलेलंच आहे. हे नाही, सगळ्यातच य लागलं इकडे बरेचसे. तेच तर सांगतोय ना मी. हं. नाही का? याचा गण वेगळा आहे का काहीतरी? हा, गण ती वेगळा आणि आहे. ते गण वेगळा आहे. सध्या तुम्हाला अजून गणांचा अभ्यास नाहीये, पण हा पॅटर्न एक नाही, पण तुम्हाला लिहून. समजायला पाहिजे. हो हो. नाही, हा, हम्म. हा, ठीक आहे. हा. आता दुसरं, हा, बरोबर, य लागलं ते लक्षात तर ठेवायचं. हे एक तुम्ही बघितलं. नंतर दुसरं, हम्म. बरेच शब्द आहेत ना संस्कृत मध्ये, हे ऋकारांत आहे. र, तर र हम्म. हा, तुम्हाला मी मागे अगदी सुरुवातीपासून रादर अगदी खूप पहिल्या 1-2 याच्यातच सांगितलं असेल की र हा स्वर काय आहे सांगा मला.
हो आणि ऋ र. नाही नाही ऋषीवरून आलेला. नाही, बरोबर आहे, ऋषींचा ऋ. पण तो ऋ हा तो स्वर का म्हटला जातो आणि व्यंजन का नाही? स्वर म्हणजे उकार काय? उकार आहे म्हणून का? उच्चार उकारात येतो म्हणून का? ऍक्च्युअली तो उकार नाहीच आहे. ज्या क्षणी तुम्ही उकार म्हणाल त्या क्षणी ते व्यंजन होईल. हा. हम्म. हा जसं इथं रू म्हणताना पोटापासून बोलावं लागतं. नाही, ते उच्चार तेवढं करताना असा नाही थ्रोट मधून नाही येणार नाही तो. नाही नाही नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. म्हणजे ते आहे म्हणून पोटात येत असेल, पण ते आहे म्हणून स्वर नाही. स्वर स्वर या शब्दाची व्याख्या आहे स्वयं राजते. म्हणजे काय, की त्याला त्याच्या उच्चारणासाठी अजून दुसऱ्या कुठल्या अक्षराची गरज लागत नाही. समजलं? आ इ ई उ उ र र असं. ए ऐ. व्हेअर ॲज तुम्हाला क क क म्हणताना तुम्हाला क अधिक ए अ म्हणायला लागतं. म्हणजे लागतो, आ लागतो, ई लागते, की काहीतरी त्याच्याशिवाय तुम्ही क या व्यंजनाचा उच्चारच करू शकत नाही. त्यामुळे तो स्वयंराजते म्हणजे स्वयंभू नाही आहेत. स्वयंराजते म्हणजे सेल्फ मेड नाही आहेत ते, असं. हा. समजलं ना? त्यामुळे स्वर या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे. स्वयं राजते म्हणजे तो, त्याला दुसऱ्या कोणाच्या स्वयंभू आधार गरज नसते, म्हणून त्याला त्याची स्वर गरज नाही. म्हणतात. आणि स्वयंभू असेल. हा म्हणजे स्वयंभू टाईप. हा. आणि व्यंजन, आता व्यंजन का म्हणतात त्याला? कारण जसं हिंदीमध्ये व्यंजन म्हणजे काय, मसाले वगैरे, बरोबर. स्वादिष्ट व्यंजन म्हणजे कोणी नुसतं तुमच्या मिसळून हातात काहीतरी करायचं. हा हं. नुसता तुम्हाला हातात हम्म. गाजर आणि कांदा दिला तर गाजर हे व्यंजन नाहीये. किंवा नाही का, टमाटा हे व्यंजन नाहीये. पण त्याच्यात जेव्हा काहीतरी मिक्स केलं जातं तेव्हा ते व्यंजन होतं. समजलं ना? तर व्यंजन हे म्हणजे काहीतरी त्याला मिश्रण किंवा त्याला काहीतरी दुसऱ्याचा आधार लागतो. हम्म. क हं. ख ग घ या सगळ्यात. तर आता म्हणजे आपल्याला बाकी याच्यांमध्ये भाषेमध्ये हा शब्दच नाहीये. पण आता जसं लहान मूल असं करतं ना, त्याच्यात मध्ये म्हटलं तर तो उ पण नाहीये, आ पण नाहीये, बरोबर. त्याला नुसतं तो जीभ नुसती फडफडते नाही का. तर हं. त्यामुळे ते स्वर येतो त्याला. त्याच्यापासून तयार झालेला आहे. हा. पुढचा. पण हं. हा मूळ स्वर, हे लक्षात घ्या. आणि असे, त्यामुळे हे ऋकारांत म्हणजे काय, की ज्या शब्दाचा शेवटी येतो. जसं आपण अकारांत बघितला, इकारांत बघितला, दीर्घ इकारांत बघितला, उकारांत बघितला, हं. उकारांत बघितला, हं. तसा ऋकारांत आहे. कारण का, हं. की हे जे कर्तृ, दातृ, श्रोतृ, सवितृ, वक्तृ, हे सगळे. आणि हे कधीच कर्तृ असं म्हणायचं नाही. तृ म्हटलं की तो उ झाला, तो नसा. कर्तृ असं म्हणायचं. धातृ, श्रोतृ, सवितृ असं म्हणायचं. वक्तृ. आता पण हे मूळ शब्द झाले. पण याची प्रथमा काय होते, कर्ता, धा धाता, दाता, हं. श्रोता, सविता, वक्ता, पिता, हं. माता, हं. असं. समजलं? मग हं. तो कर्ता कर्तारौ कर्तारा, पिता पितारौ पितरा, पितरम. पितरम म्हणजे काय, द्वितीय आहे ती, कर्तारम सारखी पितरम. हा. तसं. हा. कर मातरम. हा. हं. मातरम. वंदे मातरम आपण म्हणतो. हं. वंदे मातरम हं. म्हणजे काय, मातरम वंदे. अहम वंदे. हं. नाही, हा, नाही नाही. अहम तर हं. आलंच. पण हो, मातरम हो. वंदे. मातरम म्हणजे हो. द्वितीया, मातेला आईला. नमस्कार. हं. हा. हं. मातेला नमस्कार. आणि मातृ या शब्द पितरम वंदे, असं. हं. हं. सवित सवितारम वंदे म्हणजे सूर्याला नमस्कार, असं. तर त्यामुळे हा ऋकारांत शब्द वेगळा, म्हणजे हा एकदम वेगळा पॅटर्न आहे. म्हणून मी जरा याच्यावर जास्त वेळ घालवतोय जरा समजावून सांगण्यात.
बाय द वे आता 10 मिनिटं शिल्लक आहेत. तर फक्त एक शब्द एक जरा बोलायचं होतं की मी काल पल्लवी त्यांशी बोलताना थोडस मी बोललो होतो आणि मग मला पल्लवी त्यांनी नंतर मग फीडबॅक पण दिला की तुमच्यामध्ये काल चर्चा झाली की आपण घाईघाई न करता आरामात जायचं. परीक्षा हो. तुम्हाला म्हणजे फेब्रुवारी परिचयची परीक्षा फेब्रुवारीत, पण प्रवेशची परीक्षा आपण आत्ता देऊ. पण असं होईल हो. आपलं की आता प्रवेशचा आपला प्रवेशला 2 पेपर असतात. एक पेपर आपण ट्रायल पेपर म्हणजे सराव परीक्षा आपण घेतली होती. आता हा पाठ सध्या आपला 5वा हा 6वा सुरू आहे. अजून एक 5, 6, 7 धडे असतील. त्याला फार तर एखाद्या महिन्यात फार तर तो कोर्स कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर आपण परिचयचा अभ्यास सुरू करू. हम्म. येस. पण आणि असंही होईल की 1-1.5 पुस्तक आपलं परिचयाचं होईल सुद्धा सप्टेंबर पर्यंत. पण तरी तुम्ही परीक्षा मात्र प्रवेशचीच द्या. तुम्हाला प्रमाणपत्र पण प्रवेशच मिळेल. कारण ज्याची परीक्षा देत असल्यामुळे. पण परिचयाचा आपला अर्धा अभ्यास झालेला असेल. अशी आपली अवस्था असेल की आणि तसं काही तुमचा लॉस नाहीये. कारण जे परिचयमध्ये आपण शिकू त्यांनी तुमचं प्रवेशचाही अभ्यास चांगला पक्काच होणार आहे, नाही का? असं. होय होय. हा. तर मलाही तसं तुमचं म्हणणं योग्य वाटतं. कारण शेवटी आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. प्रमाणपत्रासाठी आपण धावत नाही आहोत, नाही का? हो. हा. त्यामुळे ते जे हा आणि दुसरं असं की सगळ्यांचं भले 2-4 जणांना जमेल पण बाकी सगळ्यांच्या गतीचा विचार करता एवढं जरा म्हणजे फास्ट होईल, खूपच ओव्हरलोड हो होईल. हो आणि पल्लवी नाही त्यांनी कारण सांगितल्यानुसार की आता पुढे एकदा श्रावण भाद्रपद वगैरे या सगळ्यामध्ये हो म्हणजे हो ते पण तुम्हाला दिसतं. वेळ देणं पण कमी होईल जेव्हा आणि ते नेमकी तेव्हाच थोडस परीक्षा हा येते. हा. त्यामुळे तुम्हाला अभ्यासही तेवढा जमणार नाही. त्यामुळे ठीक आहे, आपण योग्य म्हणजे आपल्या नॉर्मल गतीने जाऊया. हं? असं. हो ठीक आहे ना? चालेल. हो सप्टेंबरला दोन्ही पेपर राहतील का प्रवेशचे? हो हो. आता परिचयाच्या त्या असते ती परीक्षा 2 दिवसात असते. म्हणजे तुमची आता हो. एका दिवसात असेल. सकाळी एक हो. पेपर 10 ते 12 आणि 2 ते 3 असं काहीतरी असेल. म्हणजे 10 ते 12 आणि 2 ते 3. प्रवेशची ना प्रवेशची. प्रवेशची प्रवेशची. हा परिचयची प्रवेशचे हा दोन्ही पेपर. हा एका रविवारी दोन्ही पेपर असतील. परिचयच्या हा 3 पेपर असतात. तो शनिवारी एक हा असेल आणि रविवारी 2 असेल. ते अर्थात पुढचा हा भाग आहे. आणि कोविडला हो 4 पेपर असतात. ते दोन्ही दिवस 2-2 असतात. बापरे हो हा. हो हो असं. ठीक आहे. पण अं, म्हणजे आता प्रवेशची 13 सप्टेंबरला 2 पेपर असणार हे ठरले. हे ठरलेलं आहे तुमचं. हा. हा ओके. बरोबर. चालेल. आणि त्याला ही 2 पुस्तकं. त्याला ही 2 पुस्तकं. हा. 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 आता चालेल. जे चाललंय ते संपेल तिथपर्यंत. हो. हा हाँ, आता या निम्नांकित वाक्यों का मातृभाषा में अनुवाद कीजिए. वाचा एक एक पटापट. नाही सर हे नाही. काय? एतत् कस्य गृहं वर्तते हे वेगळं आलं काहीतरी. अलीकडच्या नाही नाही, ते ते जाऊ द्या तुम्ही. हा. अरे ते मी जरा पुढे मागे केलेलं आहे ती स्लाइड आली. करताना. पण ते आहेतच ही वाक्य. बर हम्म. बर आम्ही ती केली होती. हा. हा. हे सांगा. बरं सर. हा. एषा मधिया कंकतिका. नदिया मधिया म्हणजे काय? मध्ये आहे. देशामध्ये संगती आहे. हा कंगवा ठीक आहे. म्हणजे हा कंगवा आपण मधिया म्हणजे काय? नदिया म्हणजे गंगा. मदीय म्हणजे माझी. माझी मदीय म्हणजे माझा. हा. मदीया ही स्त्रीलिंगी झाली. हा. हे इय प्रत्यय लागलं. हम्म. हम्म. बापरे. हम्म. हम्म. माझी. हम्म. ही माझी अं, फणी कंकतिका म्हणजे फणी. फणी बरोबर फणी आहे. हा कंगी किंवा फणी असं. हा हा हिंदीमध्ये काय घ्या हिंदीमध्ये हा. हा काय हा हा हा. हा. दुसरं वाक्य वाचा. अनया नार्यः केशान भूषयन्ति. हम्म. अनया म्हणजे ही ती अन्याची आली का विभक्ती काहीतरी. नार्यः म्हणजे नारीचं कुठलं अनेक आलं? वचन नार्या नार्यः केशान हा भूषयन्ति केश
केशांचं आणि केशान भूषयती म्हणजे केसांना केश अं, रचना करते असं. केस केश रचना रचना. कार्य करते. कसं झालंय खरं? कार्य हो झालंय. नारी जसं अनया नदी, म्हणजे काय? नदी सारखं नदी नद्यौ नद्यः, तसं नारी नार्यौ नार्यः असं. हम्म. नारी हा 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 ते अनेक वचन झालं. बहुवचन. हा. बहुवचन हा बहुवचन. बहुवचन. आता आता बरोबर. अनया म्हणजे काय अनया सांगा? अनया म्हणजे अन्य हम्म. अन्य शब्दाची विभक्ती आहे का? नाही नाही अन्य इदम म्हणजे हा, इयम इयमची तृतीय आहे ही. हम्म. पुस्तकात. जसं इदम. हा. ह्या स्त्रिया. हा. जसं आपण हा, अने अनया अनेन अनया एनया. अनेन हे हा अनेन पुल्लिंगी अन- आहे. अनेन पुल्लिंगी नपुसकलिंगी आहे. अनया हो हे हो. स्त्रीलिंगी आहे. असं अनया मी हे स्त्रीलिंगी टेबल म्हणजे काढलं. म्हणजे हिने अनया. तिने हिने हिने स्त्रिया केश भूषवतात किंवा हा. केशभूषा करतात पनीर. असं. हा. पनीर. पणीने. हा. हा. हम्म. पणीने हा समजलं अनया. हो हो. हा. हा. त्वदीयम त्वदीयं ग्रेव ग्रेवयकं ग्रैवेयकम. शोभनमस्ति. शोभनम अस्ति. ग्रैवेय ओ ग्रैवेयकम. हो हा. हो हो उच्चारायला. त्रैवेयकम्. हम्म. तदीयम्. त्वदीयं म्हणजे तृतीयं का? हा. हा. इयम तृतीयं. जसं इयम मदीयम इयम मदीय तसं त्वदीय. हम्म. पण त्वदीयचं अच्छा. अनुस्वार आहे त्याला, म्हणजे काय? हं. म्हणजे द्वितीया झाली का? द्वितीया बरोबर. हो. आज पल्लवी त्यांचा होमवर्क नाही झालेला आधी. नाही, आम्ही ही वाक्य अहो सर, आम्ही नाही नाही आधीचे बघितलं नाही, 2 हे पॅरेग्राफ बघितलंच केले, नाही. हे बघितले नाही. नाद होणार नाही तर म्हणजे हा. बोलू चला. म्हणजे तुम्हाला नाही, सरप्राईज. त्याच्या आधीचे 2 पॅरेग्राफ बघितले. हो हो. ठीक आहे. नाही नाही, म्हणजे चांगलं आहे, तुम्ही अभ्यास करून तुला तुला सगळ्यांनीच येत होईल जा ना असं हे अभ्यास. हा. किंवा त्वदीयम म्हणजे त्वदीयम म्हणजे द्वितीय आहे. ग्रैवेयकम शोभनम अस्ति. तुला हा. तुला नाही, तुला तुला नाही. त्वदीयम म्हणजे इयम जसे ग्रैवेयकम आणि म्हणजे त्वदीयम म्हणजे आता हे नपुसकलिंगी झालं. तुझं तुझी माळा हे ग्रैवेयकम. शोभनम हा अस्ति. शोभू म्हणजे शोभून दिसत शोभणारी आहे. शोभनम शोभणारी आहे असं. हा. तुझी हा. पण हे नपुसकलिंगी आहे. हा. संस्कृत मध्ये नपुसकलिंगी असं. हा हे कोणता विषय आहे? तुला मला शोभून दिसते किंवा शोभते शोभ आहे असं नाही होत का? नाही नाही नाही, शोभते तर नाही. शोभनीय आहे असं. शोभना म्हणजे शोभनीय आहे. मग तुला शोभनीय. नाही होणार ना, तुझी तुला येणार नाही. का? तुला म्हणजे तव झालं ओके असतं ना. हे त्वदीयम. हा आता हा. ओके मग यम ते यम कसं त्वदीयम आलं कसं झालं कळत नाहीये सर. यम हा. झालं मग मी हे बघा, मदीय हे मदीय म्हणजे माझं. हा. मदीया म्हणजे माझी. मदीय म्हणजे माझा किंवा माझे. हा. हा. आता हे त्वदीयम. हे त्वदीयम काय आहे? नपुसकलिंगी. त्वदीयचं नपुसकलिंगी रूप आहे. हा. त्वदीयम ग्रैवेयकम. त्वदीया कंकतिका असं. हा. असं. त्वदीय हे म्हणजे हे त्याचं. वेगळे. वेगळे आहे एकदम. नाही ऐका, हे ग्रैवेयकमुळे बघा. त्या त्वदीयम झालं का ते? नाही नाही, हे बघा, त्वदीय मदीय ही विशेषण आहेत. बरोबर. हा. आता विशेषणाचं लिंग हे विशेषानुसार बदलतं. जसं कंकतिका ही ग्रैवेयकम. स्त्रीलिंगी होती म्हणून मदीया झाली. हा. हा. ग्रैवेयकम हे ग्रैवेयकम नपुसकलिंगी आहे म्हणून ते नपुसकलिंगी आहे. त्वदीयम झालं असं. त्वदीयम झालं. हो. नाही, मग सर मदीया तिथे माझी असं म्हणायचं असेल, मग आपण जेव्हा ते मम किंवा मे असं नाही का हे करू शकत अहमचं हा म्हणू शकतो, पण हे अस्मत्व तुम्हाला रूप. नवीन तुम्हाला नवीन इंट्रोड्यूस हा. केलंय ना शब्द असं. नवीन हो हो, पद्धतीने वाक्य म्हणूनच तर. करायचं. हा. हा. हो, मम नवीनच शब्द आला. मम आणि तव तर आहेच. हा. हा, हा. हा नवीन शब्द पण हे जरा म्हणूनच म्हणजे वेगळं. ते आलं. त्वदीयमचं काय म्हणजे मीनिंग सर? हा. त्वदीयम त्वदीयमचं मीनिंग काय? त्वदीय म्हणजे तुझे, तुझं, तुझी, तुझे. मदीय म्हणजे अच्छा तुझे. माझा, माझी, माझे. ओके ओके. हा. त्याचं जसं लिंग मध्ये असेल त्यानुसार ते या, यम, य असं होईल. हा. असं. ठीक आहे, पुढचं वाक्य.